बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अगदी 2 ते 3 दिवस उजाडले. या राज ठाकरेंनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी, राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देऊन आज मला वाटतं अविनाश अभ्यंकर असतील किंवा अविनाश जाधव असतील, ठाण्यातले असतील किंवा रत्नागिरीतले असतील, यांनी आपापल्या भागाची चाचपणी करायला सुरुवात केली. तुम्ही सर्वांनी पाहिलात अविनाश जाधवांचं ते स्टेटमेंट मला अजूनही आठवतंय. मी ठाण्यामधून उत्सुक आहे, मी कोपरी पाचपाखाडीतून उत्सुक आहे. म्हणजे हे वातावरण असं आहे की बिचारे ह्यांच्या कार्यकर्त्यांनी असेल, ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी असेल, चाचपण्या करायच्या, आपापल्या जागा ठरवून घ्यायच्या. म्हणजे मला का कोणास ठाऊक ते लहानपणीचे प्रसंग आठवतात, जेव्हा कुठेतरी बाहेरगावी वडील निघायचे, ते कधी लहान मुलांना घेऊन जायचे नाहीत. तुम्हाला देखील माहित असेल. पण मुलांनी कसं करायचं, अगोदरच नटापटा करून तयार बसायचं आणि गाडीत जाऊन बसून घ्यायचं. ही सीट माझी, हा कोपरा माझा. आणि ज्या वेळेस वडील येणार, असं अलगद उचलणार आणि खाली ठेवणार, बाळा घरी जा. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय? आपण आपली मनधरणी स्वतःचं मन बनवायचं, इथे बसणार तिथे बसणार, इकडून लढणार तिकडून लढणार. पण असं काहीही होत नसतं. आपल्याला उतरावं लागतं. कारण इथे यांचे जे पक्षाध्यक्ष आहेत, हे फक्त घोषणा करतात की आज एवढ्या जागा लढायच्यात. कारण ह्याचं तुम्हाला एक प्रूफ देतो मी. यांनी ज्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या, ज्यांच्यासाठी म्हणून यांनी कोकणामध्ये हिंडले होते, त्या नारायण राणेंनी, बघा, कृतज्ञता ही भारतीय जनता पक्षाच्या नसानसात आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आज तुम्ही ज्यांच्यासाठी फिरलात, ते नारायण राणे तुमच्याविषयी काय विचार करतायत, कधी याचा तरी आपण विचार केला आहात का? नारायण राणेंचा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असं समजू नका. राज ठाकरेंच्या या घोषणेने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. पण 24 तासांच्या आतच नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत स्वबळाच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे चुनाव लड़ रहा है, सीटें कितनी वो बोल रहा है 200 के ऊपर होगी. यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक रहने देना. देखो ये चेंज होते जाएगा, सब फिगर बढ़ जाएंगे या कम हो जाएगा, कभी एडजस्टमेंट हो जाएंगे, बहुत कुछ बदलावा हो सकता है. नारायण राणेंच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. आणि नारायण राणे म्हणतायत, आता त्यांची हिंदी मैने बोल्या तूने बोल्या, किंवा त्यांची हिंदीचं ते प्रकरण वेगळंच आहे. हिंदी विषय नारायण राणेंच्या मी काय बोलणार. उभ्या महाराष्ट्राची लक्तरं त्यांनी राज्यसभेत काढली होती. आणि ह्या माणसाला पुन्हा ती लक्तरं काढण्याची संधी देणारे हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आता राज ठाकरे यांनी कशी यांना संधी दिली तर तुम्हाला सांगतो. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. यांच्यासाठी, नारायण राणेंसाठी जवळपास मला वाटतं 1-2 सभा झाल्या असतील. नारायण राणेंच्या सभांमध्ये स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे. आता त्याच राज ठाकरेंना नारायण राणे काय म्हणाले तुम्ही पाहिलात की थोडा वक्त जाने दो. मी चांगल्या हिंदीत बोलतोय, त्यांची हिंदी तुम्ही ऐकलेत. ये आंकड़े कम ज्यादा होते रहेंगे, आज ज्यादा है कम होंगे, ऍडजस्टमेंट होगी. या ऍडजस्टमेंटला नारायण राणेंच्या तोंडी आला होता शब्द सेटलमेंट. त्यांनी तो शब्द थांबवला, नाहीतर मीडियामध्ये तो शब्द चांगलाच चर्चेला आला असता. सेटलमेंट, ऍडजस्टमेंट होगी म्हणजे याचा अर्थ सेटलमेंट होगी. आता स्वतः नारायण राणे जर या अशा गोष्टी म्हणत असतील तर विचार करा, सर्वसामान्यांच्या मनामध्ये राज ठाकरेंची प्रतिमा काय असेल. ते ज्यांच्यासाठी म्हणून प्रचार सभा घेतल्या ते स्वतः नारायण राणे तुम्हाला जर अशा प्रकारे चिडवत असतील, तुमच्या त्या अभ्यंकरांना सांगा, रत्नागिरीतल्या 5 जागा 6 जागा आम्ही लढवणार आहोत, रत्नागिरीतल्या सर्व जागांची आम्ही चाचपणी करणार आहोत, राजसाहेबांनी सांगितले 250 ते 250 जागा आम्ही लढवणार. राजसाहेबांच्या शब्दांवर जाऊ नका. राजसाहेब आज काय म्हणतायत, राजसाहेब उद्या काय म्हणतील, कुणाला कशाचीही खात्री नसते.
राजसाहेबांनी विचार करा, त्यांच्या एकमेव आमदाराचं मत पण ह्यांच्या पारड्यात टाकलं विधान परिषदेसाठी. लोकसभेसाठी तर एकही उमेदवार उभा नाही करता आला, पण सगळीकडे स्टार प्रचारक म्हणून हे फिरले. विचार करा शिवसैनिकांनो, एवढं सगळं करून देखील यांना विधानसभेला एक जागा देऊ शकत नाहीत. हे एक जागा त्यांना बिचाऱ्यांना शेवटी म्हणजे जागेचं लांबच राहिलं, पण ह्यांच्या स्वयंघोषित महायुतीमध्ये घेण्याची साधी चर्चा देखील करत नाहीत. साधी चर्चा देखील. मग अशा वेळेस ते अशा 200, 250, 250 टाकणार. तो एक प्रेशर गेम तयार करणार. कितीही प्रेशर गेम केला तरी केंद्रातून एखादी गोष्ट यांना बोलवलं जातं, यांना 4 गोष्टी सांगितल्या जातात आणि नंतर हा पाठिंबा बिनशर्त होऊन जातो. म्हणजे एकही जागा आता आपण सर्वांनी काय अनुमान बांधले होते की ज्यावेळेस लोकसभेला एकही जागा दिली नाही, 2-1-2 काय मागत होते तेही दिले नाहीत, म्हणजे विधानसभेचं बोलणं फार मोठ्या प्रमाणावर झालं असणार की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा आम्हाला पाहिजेत. लोकसभेला आमच्यामुळे तुमचे जवळपास 5-6 खासदार जास्तीचे निवडून आलेले आहेत. आता विचारच करायचा आहे नेमकं किती जागा यांच्या बार्गेनिंग मध्ये सुटणार आहेत. 250-250चा बॉम्ब टाकून थोडा प्रेशर गेम तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे काही तुम्हा आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आज 250 म्हटलेत म्हणजे उद्या 250 लढतील असं नाही. त्या 250 मधल्या 200 वजा करा 25 जरी यांच्या नावाला ह्यांनी सोडल्या, कधी भविष्यात ह्यांनी युतीमध्ये घेतलं 25 जरी सोडल्या ना, तरी तुम्ही सांगाल ते हरू. कारण ह्यांच्या आपसामध्ये इतकी मारामारी चालू आहे जागांसाठी, इतकी मारामारी. आपण ह्याच्याविषयी काय वेगळं बोलणार. पण स्वतः नारायण राणेंनी ज्यावेळेस अशा प्रकारची ऍडजस्टमेंट नावाचा शब्द वापरून यांची जी मजाक उडवलेली आहे ना, ते पाहता भविष्यामध्ये यांच्यातला संघर्ष हा पराकोटीला जाणार आहे. बघा कोण कोण एकमेकांचे वाभाडे काढतील. तुझी जागा माझ्यामुळे निवडून आली, माझी जागा तुझ्यामुळे निवडून आली वगैरे वगैरे म्हणता म्हणता एकमेकांच्या उरावर बसतील, टाळक्यांवर बसतील. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.